सांगली महापालिकेत प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाळ केवळ 18 दिवसांचा. सांगली महापालिकेच्या 4 प्रभाग समिती सभापती निवडी शुक्रवारी होणार आहेत, पण या सभापतींचा कार्यकाळ 1 वर्षाचा नसून केवळ 18 दिवसांचा राहणार आहे. महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार नव्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल महिन्यात प्रभाग समितीची बैठक घेऊन नव्या सभापतींची निवड करण्याची तरतूद आहे. या अधिनियमामुळे नूतन सभापतींची अल्पकाळासाठी निवड होईल. त्यानंतर पुन्हा एप्रिल महिन्यात सभापती निवडी घ्याव्या लागणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात असा अभूतपूर्व प्रसंग पहिल्यांदाच उद्भवल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीसह 7 विषय समितीच्या सभापतीपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यासाठी सकाळपासून सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यात घाई गडबड उडाली. त्यात महापालिकेच्या 4 प्रभाग समितीच्या सभापती निवडीचा समावेश होता. येत्या शुक्रवारी या निवडी होणार आहेत. यापूर्वी अर्ज दाखलच्या वेळी काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक, भाजपाचे माजी नगरसेवक राजू गवळी यांनी सभापतींच्या कार्यकाळाबाबत नगर सचिव सहदेव कावडे यांच्याकडे आक्षेप घेतला. महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीचा दाखला त्यांनी दिला. त्यामुळे एकीकडे अर्ज दाखल्याची घाई सुरू असताना प्रशासनाची तारांबळ उडाली. नगर सचिव कावळे यांनी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर इचलकरंजी कोल्हापूर महापालिकेशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. अखेर अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सभापतींच्या फेरनिवडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या प्रभाग समिती सभापतींची मुदत केवळ 18 दिवसच राहणार आहे. 31 मार्च रोजी त्यांची मुदत संपेल. त्यानंतर पुन्हा विभागीय आयुक्तांच्या आदेशाने नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. हा अभूतपूर्व प्रसंग पहिल्यांदा समोर आल्याने प्रशासनाची कोंडी झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.